धाराशिव शिवसेना भाजपनं हायजॅक केली का असा प्रश्न आता विचारला जातोय। त्याला कारण आहे शिवसेनेचे एबी फॉर्म हे भाजप आमदारांनी वाटल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत पालकमंत्री प्रताप सरनाईक। शिवसेना हायजॅक केली भाजपने धाराशिवमध्ये? नाही हो, असं काही नाही। हायजॅक काय करेल? आमचा एक पक्ष आहे, तो भारतीय जनता पक्ष कशाला हायजॅक करेल? आणि प्रामुख्यानं काही गोष्टी ह्या युती करत असताना घडवाव्या लागतात की नाईलाजास्तव काही जागा सोडाव्या लागतात, काही जागा घ्याव्या लागतात। आम्हाला तसं बघायला गेलं तर भूम आणि परांडा सोडून 10 जागा आम्हाला मिळाल्या, 24 जागा पंचायत समितीच्या आम्हाला मिळाल्या। आणि अशा परिस्थितीमध्ये महायुतीनं लढायचं असं ठरलं आणि त्यानुसार महायुतीच्या वाट्याला शिवसेनेच्या माध्यमातून ज्या जागा आल्या त्यामध्ये आम्ही आमच्या लोकांना एबी फॉर्म दिलेत। राजन साळवी जे आमचे संपर्क प्रमुख आहेत त्यांनी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी आणि इतर जे काही नेते मंडळी होते त्यांच्या समक्ष एबी फॉर्म दिले। म्हणजे काय ते भाजपला दिले असं होत नाही ना। आता ठीक आहे, आरोप होत राहतात। दोन गोष्टी आरोप असल्या तरी यातल्या काही फॅक्ट आपल्याला बघायला लागतील। त्यातली पहिली गोष्ट 10 जागा ठीक आहे, वाटपाचं ते तुमचं सूत्र असेल, मात्र त्यातले बहुतांश उमेदवार हे जे भाजपमधनं परत आयात केलेले आणि त्यांना उमेदवार बघा, काही असं बिलकुल काही घडलेलं नाही आहे। म्हणजे असं बहुतांश उमेदवार वगैरे नाही। एखाद्या ठिकाणी ज्या ठिकाणी सक्षम उमेदवार नसेल त्या ठिकाणी जर दिला असेल तर मला कल्पना नाही। त्यासाठीच मी आज आलेलो आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी मला खास पाठवलेलं आहे आणि मी सगळ्या आमच्या पदाधिकारी आणि आमच्या सगळे जे प्रमुख कार्यकर्ते त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ। अजूनही वेळ गेलेली नाही, 27 तारखेपर्यंत आहे। आमच्या काही लोकांनी फॉर्म भरलेलं आहे। जर योग्य न्याय मिळाला नाही असं वाटेल आमच्या कार्यकर्त्यांना तर आम्ही त्या माध्यमातून पुढील निर्णय घेऊ। आता जरी नाराजी समोर आली असली तर या नाराजीचा पहिला अंक आपल्याला नगर परिषद निवडणुकीत पाहायला मिळाला। पाटीत खंजीर खुपसल्यापासून युती नाही इथपर्यंत भूमिका झाली, मात्र शेवटी वरिष्ठ नेतृत्वाला युतीचे आदेश दिले। अध्यक्षपदाचा तुमचा उमेदवार नव्हता, समोरासमोर भाजप शिवसेना होती, शून्य झालं धाराशिव। नाही, आता बघा, शून्य जरी झाला असेल तरी काळानुरूप आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतात आणि हे जे निर्णय आहेत ते निर्णय प्रामुख्यानं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांच्या माध्यमातून घेतले जातात आणि त्यामध्ये बदल करायचे जे अधिकार आहेत ते त्यांचेच असतात। आणि आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा करायला आलो, कारण शेवटी शिवसेना पक्ष आहे आणि धाराशिवमध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून धाराशिवची प्रचिती आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये काही चुका आमच्या कार्यकर्त्यांच्या किंवा काही पदाधिकाऱ्यांच्या हाती होऊ नये यासाठी मी खास कार्यकर्त्यांना भेटायला आज आलेलो आहे। शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, मात्र या बालेकिल्ल्यात शिवसेना दुभंगली आहे। एकीकडं तानाजी सावंत एकटे स्वतंत्र लढतायत आणि दुसरीकडं हा वेगळा गट दिसतोय। नाही, असं काही नाही आहे। तानाजी सावंत पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत। भूम आणि परांड्यामध्ये पूर्ण 26 एबी फॉर्म जे आहेत पंचायत समितीचे आणि 13 एबी फॉर्म आहेत ते जिल्हा परिषदेचे त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले। राजन साळवींनी स्वतः त्यांच्या हातामध्ये दिलं। काही गोष्टी असतात त्या वैयक्तिक स्वरूपाच्या असतात आणि त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा करूनच काही निर्णय घेतले असतील। मात्र तानाजी सावंत जाहीर व्यासपीठावरून विजयी संकल्प मेळाव्यात म्हटले की शिवसेनेचा एक गद्दारांचा गट भाजप आमदारांच्या खिशात आहे। नाही, असं बिलकुल नाही। ते काय बोलले म्हणून तसं काही गद्दारांचा घट नसतो। गद्दार म्हणजे काय, आम्ही निर्णय घेतलेले काही गद्दारांना तिकीट देऊन निर्णय घेतलेले नाही आहेत। काही त्यांच्या मनातल्या शंका असतील ते आम्ही लवकरात लवकर दूर करू। हे सगळं कसं आता एकत्र करणार आहेत? खदखद नेते जाहीर व्यासपीठावरून बोलतात, मोठं आव्हान आहे। करू आव्हान काही नाही आहे। आव्हान शेवटी आव्हान पेलण्याची ताकद एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे आणि ते निश्चितपणे आव्हान पेलतील याची मला खात्री आहे। जिल्हा परिषदेत शिवसेनेचा काय परफॉर्मन्स राहील वाटतं? चांगला परफॉर्म राहील। आम्हाला ज्या जागा दिल्या त्यात शतप्रतिशत कशा निवडून येतील ह्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। तर हे होते पालकमंत्री प्रताप सरनाईक। धाराशिवमध्ये शिवसेनेतली जी खदखद आली त्यानंतर कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी ते धाराशिवमध्ये आलेले आहेत। आणि दुसरी गोष्ट, एकनाथ शिंदे आव्हान पेलतील, सगळं एकवटून आम्ही जिल्हा परिषद चांगला परफॉर्मन्स दाखवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।